सांगलीच्या ग्रामीण भागात बिबट्याच्या वाढत्या वावरामुळं शेतकऱ्यांमध्ये दहशतीचं वातावरण पसरलंय. मात्र वाळवा तालुक्यातील कुरळप येथील एका शेतकऱ्यानं या संकटावर मात करण्यासाठी अनोखी शक्कल लढवली आहे. शेतात बिबट्या येऊ नये म्हणून त्यांनी चक्क बिअरच्या बाटल्यांचा वापर करून एक ध्वनी यंत्र तयार केलंय. त्यांच्या या अनोख्या जुगाडाची सध्या संपूर्ण परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे. कुरळप येथील शेतकरी सुधीर चव्हाण यांची मळ्यामध्ये वस्ती आहे. गेल्या काही दिवसांपासून या परिसरात बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात वाढलाय. रात्रीच्या वेळी बिबट्या थेट वस्तीवरील जनावरांच्या शेडपर्यंत येतो. त्यामुळं जनावरांच्या शिकारीची भीती निर्माण झाली होती. वन विभागाकडे मदत मागण्यासोबतच स्वतःच्या पातळीवर काहीतरी करणं गरजेचं होतं. बिबट्या किंवा इतर वन्य प्राणी कोणत्याही आवाजाला घाबरतात हे ओळखून चव्हाण यांनी एक शक्कल लढवली. त्यांनी झाडाच्या फांद्यांवर बिअरच्या रिकाम्या बाटल्या सुतळीने टांगल्या. त्या बाटल्यांच्या आत नट बोल्ट आणि प्लास्टिकच्या बाटल्यांचे तुकडे अशा प्रकारे अडकवले की वाऱ्याची मंद झुळूकही आली तरी त्यातून खुळखुळ असा आवाज येतो. काचेवर धातू आदळल्यानं निर्माण होणारा आवाज रात्रभर सुरू राहतो. या प्रयोगाचा फायदा असा झाला की रात्रीच्या शांततेत या बाटल्यांचा सतत आवाज येत राहिल्यानं बिबट्याला तिथं माणसाची काहीतरी हालचाल असल्याचा भास होतो. परिणामी बिबट्यानं त्यांच्या शेडच्या परिसराकडे फिरकणं बंद केल्याचं सांगितलं जाते. माझं नाव सुधीर धोंडीराम चव्हाण आहे. मी कुरळपचा रहिवासी असून आमच्या परिसरामध्ये बिबट्याचा वावर जास्त असल्यामुळे जनावरे, त्यानंतर बारकी रडके, वासरे, कुत्री खात आहे. त्यामुळे आम्ही काय केले, जुगाड एक केले. ह्या जुगाडामध्ये एक बाटली घेतल्या. बाटलीला वर चरी बांधल्यामुळे एक नट लावला आहे त्याला आणि प्लॅस्टिकची एक बाटली बांधली आहे. त्यामुळे वारा आले की त्यामुळे खडखडखड आवाज आल्यामुळे बिबट्याला हे आवाजाच्या ह्याच्यामुळं बिबट्या पळून जातो आहे.